बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे भाजपकडून स्वीकृत नगरसेवक। जामिनावर बाहेर आलेल्या तुषार आपटेंना नगरसेवक पद दिल्यानं वाद। भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय। लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं आरोपीला नगरसेवक पद बक्षीस दिलंय का? बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा घणाघात। तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य। मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख। बॉम्बे केवळ महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, अण्णामलाईंचं विधान। अण्णामलाईनं भाजपच्या थोबाडीत मारली, त्यांना अटक करा, खासदार संजय राऊतांची मागणी। तर भाजपनं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं, मंत्री शिरसाटांनी सुनावलं। महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न। निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांचा सरकारकडे अहवाल। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। रश्मी शुक्ला या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या। खासदार संजय राऊतांचा आरोप। शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही, राऊतांचं विधान। पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित। पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन। अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। अष्टसूत्री जाहीरनाम्यामध्ये आश्वासनांची खैरात। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह। अजित पवारांना हार घालण्यासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकला। पुण्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा रोड शो। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन। मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये 10 वर्षात 100 पटीनं वाढ। 25 लाखांची संपत्ती थेट 26 कोटींवर। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान। वॉर्ड 17 अ मध्ये उमेदवारांच्या सूचकाकडून मतदान केल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद। प्रतिस्पर्धी उमेदवार सय्यद जावेद यांची याचिका।